बिग बॉसच्या घरात रोज चालतात भांडणं, मैत्री, डावपेच आणि भरपूर ड्रामा. पण प्रश्न एकच आहे, लोकांचा लाडका सदस्य नेमका कोण? या घरात प्रत्येक सदस्य वेगळा आहे. कोणी शांत, कोणी आक्रमक, कोणी डोक्याने खेळतो तर कोणी थेट मनाने. बिग बॉसचं घर म्हणजे फक्त खेळ नाही, इथे रोज घडतात भांडणं, मैत्री, डावपेच आणि भावनांची कसोटी. तर कोणी फक्त चर्चेत राहतो. पण आज एकच प्रश्न आहे, खरा लोकांचा लाडका सदस्य कोण? कोण पुढे जाणार आणि कोण मागे पडणार? चला तर मग जाणून घेऊयात बिग बॉस मराठी सीझन 6च्या दुसऱ्या आठवड्यातील प्रेक्षकांच्या मतानुसार कोण ठरला आहे दुसऱ्या आठवड्याचा पॉप्युलर सदस्य, कोण आहे टॉपवर आणि कोण आहे बॉटममध्ये. पाहूया बिग बॉस मराठी सीझन 6च्या दुसऱ्या आठवड्यातील सदस्यांचे पॉप्युलरिटी पोल. प्रेक्षकांच्या मतानुसार ऑनलाईन वोटिंगनुसार नंबर 14वरती आहे रुचिता जामदार. रुचिता जामदार ही निगेटिव्ह जात असल्यामुळे, भांडणं करत असल्यामुळे तसेच शिवीगाळ करत असल्यामुळे प्रेक्षकांना ती फारशी आवडताना दिसत नाहीये. प्रेक्षकांचा तिच्यावर खूप राग आहे, त्यामुळे प्रेक्षकांनी तिला 14 नंबर म्हणजे सर्वात खाली बॉटममध्ये ठेवलं आहे. तर 13 नंबरवर आहे रुचिताची मैत्रीण अनुश्री माने. अनुश्री माने हिला देखील प्रेक्षक पसंत करत नाहीयेत. रुचिता जामदार हिच्याप्रमाणेच अनुश्री माने ही देखील प्रेक्षकांच्या नजरेवरती आहे. अनुश्रीची भाषा आणि शिवीगाळ करणे ही पद्धत प्रेक्षकांना आवडली नाहीये. वयाने मोठे असणाऱ्या सदस्यांना देखील अनुश्री आदराने वागत नाही, त्यामुळे प्रेक्षकांनी तिला 13 नंबरवरती ठेवली आहे. तर 12 नंबरवरती आहे टोळीचा मालक म्हणजेच विशाल. विशाल कोटियान हा आहे 12 नंबरवरती. प्रेक्षकांना विशाल आणि विशाल कोटी यांची टोळी फार आवडत नाहीये, त्यामुळे प्रेक्षकांनी त्याला नंबर 12वरती ठेवले आहे. तर नंबर 11वरती आहे राधा मुंबईकर. प्रेक्षकांना राधाचा अंदाज हळूहळू आवडू लागला होता, मात्र ती टोळीमध्ये असल्या कारणाने काही प्रेक्षक तिच्यावरती नाराज होते, त्यामुळे ती निगेटिव्ह गेली होती. राधा मुंबईकर ही दुसऱ्या आठवड्यात प्रेक्षकांना चांगलं एंटरटेनमेंट करत होती, मात्र राधा पाटील हिला बिग बॉसच्या घराचा अवघ्या दुसऱ्या आठवड्यातच निरोप घ्यावा लागला. राधा पाटील ही नुकतीच खुलत होती आणि प्रेक्षकांना तिचा गेमही आवडत होता, मात्र अवघ्या दुसऱ्या आठवड्यातच बिग बॉसच्या घराचा राधा पाटीलने निरोप घेतला. तरी पण प्रेक्षकांनी तिला नंबर 11वरती ठेवली होती. जर या नॉमिनेशनमध्ये ओंकार राऊत असतात तर राधा कदाचित वाचली असती आणि ओंकार राऊत हा घराबाहेर पडला असता, मात्र अनफॉर्च्युनेटली राधा पाटील ही घराबाहेर गेली आहे. तर नंबर 10वरती आहे सोनाली. सोनाली ही देखील कोणत्याही ग्रुपचा भाग नसून ती इंडिव्हिज्युअली खेळताना दिसत आहे. काही प्रेक्षकांना ती आवडत आहे तर काही प्रेक्षकांना ती आवडत नाहीये. प्रेक्षकांनी तिला 10व्या स्थानी ठेवलं आहे. तर नंबर 10वरती आहे तन्वी कोलते. सगळ्यात जास्त बोलते, मात्र दुसऱ्या आठवड्यात तन्वी कोलते ही जास्त काही बोलली नाही. पहिल्या आठवड्यात निगेटिव्ह असणारी तन्वी दुसऱ्या आठवड्यात पॉझिटिव्ह होऊन प्रेक्षकांच्या मनावर राज्य करू लागली आहे. प्रेक्षकांनी तिला दुसऱ्या आठवड्यात 10व्या स्थानी ठेवली आहे. भाऊच्या धक्क्यानंतर ती आता सुधारली आहे. तन्वी कोलते ही दुसऱ्या आठवड्यात फार काही बोलताना दिसली नसली तरी रोखठोक मत आणि पॉझिटिव्हपणा प्रेक्षकांना आवडला आहे. सोनाली राऊत हिच्याप्रमाणेच तिलाही 10व्या स्थानी ठेवलं आहे. तर नंबर 9वरती आहेत सचिन कुमावत. सचिन कुमावत यांचा गेम वीक असला तरी प्रेक्षकांना ते आवडत आहेत, मात्र सचिन कुमावत यांना त्यांच्या गेममध्ये सुधारणा करण्याची आवश्यकता आहे. सचिन कुमावत हे देखील वीक गेमच्या अभावी येणाऱ्या दिवसात नॉमिनेशनमध्ये येऊन घराबाहेर जाऊ शकतात. तर सचिन कुमावत यांच्याप्रमाणेच नंबर 9वरती आहेत प्रभू शेळके. हा देखील नंबर 9वरती आहे. प्रभू शेळकेचं एंटरटेनमेंट, प्रेमाविषयीची गाणी असो किंवा इतर संवाद प्रेक्षकांना चांगला भावला आहे. प्रेक्षकांनी प्रभू शेळके याला देखील नंबर 9वरती ठेवला आहे. तर नंबर 8वरती आहे ओमकार राऊत. ओमकार राऊत हा बिग बॉसच्या घरात फार ॲक्टिव्ह सदस्य दिसत नाहीये, मात्र तरुणाई त्याच्याकडे अट्रॅक्ट आहे. त्याची बॉडी आणि पर्सनॅलिटी यावरती प्रेक्षकांनी त्याला नंबर 8वरती ठेवला आहे. मात्र नॉमिनेशनमध्ये आल्यास ओंकार राऊत हा घराबाहेर जाऊ शकतो. त्याला गेम सुधारण्याची फार गरज आहे. येणाऱ्या दिवसात ओंकार राऊत बिग बॉसच्या घराचा निरोप घेऊ शकतो. तर नंबर 7वरती आहे करण सोनवणे. करण सोनवणेचा कॉमेडी अंदाज प्रेक्षकांना फार आवडत आहे. करण सोनवणेचं कॉन्ट्रीब्युशन देखील बिग बॉसच्या घरामध्ये चांगल्या प्रकारे दिसत आहे. प्रेक्षकांनी करण सोनवणे याला नंबर 7वरती ठेवला आहे. तर नंबर 6वरती आहे रोशन भजनकर. हा नंबर 6वरती आहे. प्रेक्षकांना त्याचा अंदाज फार आवडत आहे. त्याचं रिअल वागणं आणि त्याची बोलीभाषा प्रेक्षकांना भुरळ पाडत आहे, त्यामुळे प्रेक्षकांनी रोशन भजनकर याला नंबर 6वरती ठेवलं आहे. तर टॉप 5 मध्ये आहे दिव्या शिंदे. दिव्या शिंदेचं रोखठोक मत आणि गेम प्रेक्षकांना फार आवडत आहे. दिव्या शिंदे ही सध्या बिग बॉसच्या घरात पॉझिटिव्ह दिसत आहे, त्यामुळे प्रेक्षकांनी तिला 5व्या स्थानी ठेवली आहे. तर नंबर 4वरती आहे प्राजक्ता शुक्रे.
आपल्या गायनाने प्रेक्षकांना भुरळ पाडणारी प्राजक्ता शुक्रे आणि रोखठोक मत मांडणारी अशी व्यक्तिमत्व असलेली प्राजक्ता शुक्रे प्रेक्षकांना फार आवडत आहे. प्रेक्षकांनी तिला चौथ्या स्थानी ठेवली आहे. तर चौथ्या स्थानीच आहे आयुष संजीव. आयुष संजीवचा देखील खरेपणा प्रेक्षकांना भावत आहे. आयुष संजीव याने चांगल्या प्रकारे गेम खेळत या आठवड्याचा कॅप्टन देखील बनला. पहिल्या आठवड्यात आयुष संजीव हा फार दिसत नव्हता, मात्र भाऊच्या धक्क्यानंतर त्याने त्याच्या गेममध्ये सुधारणा करत चक्क कॅप्टन बनला आणि आता येणाऱ्या आठवड्यात तो सेफ आहे. येणाऱ्या दिवसात आयुष संजीव याचा गेम आणखी सुधारून टॉप 5चा दावेदार बनू शकतो. तर टॉप 3मध्ये आहे दीपाली सय्यद. दीपाली ही देखील प्रेक्षकांना फार आवडत आहे. तिने तिचा पॉझिटिव्ह अंदाज प्रेक्षकांसमोर पेश केला आहे. दीपाली सय्यद ही देखील घरांच्या मुद्द्यामध्ये सामील असते आणि तिची लावणी आणि डान्स प्रेक्षकांना फार आवडत आहे. त्यामुळे प्रेक्षकांनी तिला तिसऱ्या स्थानी ठेवलं आहे. तर नंबर 2 वरती आहे कॉमेडी किंग सागर कारंडे. सागर कारंडे यांचे कॉमेडी, संवाद आणि घरामधील वावर प्रेक्षकांना फार आवडत आहे. सागर कारंडे हे देखील रोखठोक मते मांडतात. त्यामुळे प्रेक्षकांनी सागर कारंडे यांना नंबर 2 वरती ठेवलं आहे. तर नंबर 1 वरती राज्य करत आहे राकेश बापट. ऑनलाईन पॉप्युलरिटी पोल्सनुसार राकेश बापट हे नंबर 1 वरती आहेत. राकेश बापट हे देखील पहिल्या आठवड्यात काहीही करत नव्हते, मात्र दुसऱ्या आठवड्यात राकेश बापट हे अनुश्री मानेमुळे चर्चेत आले. राकेश बापट याचा सेन्सिटिव्ह मुद्दा फार चालला आणि सेलिब्रिटींनी देखील त्याला पाठिंबा दिला. त्यामुळे राकेश बापट हे दुसऱ्या आठवड्यात फार चर्चेत असलेले सदस्य बनले आहेत. तसेच दुसऱ्या आठवड्याचे नंबर 1 सदस्य राकेश बापट हे बनले आहेत. तर हे होते बिग बॉस मराठीच्या दुसऱ्या आठवड्यातील सदस्यांचे पॉप्युलरिटी पोल. या सदस्यांपैकी तुमचा आवडता सदस्य कोणता? तुम्हाला कोणत्या सदस्याचा गेम आवडतोय? कोणत्या सदस्याने बिग बॉस घराचा निरोप घ्यायला हवा? याबद्दल काय आहेत तुमच्या प्रतिक्रिया? आम्हाला कमेंटद्वारे जरूर कळवा. तसेच आता येणाऱ्या आठवड्यामध्ये कोणता सदस्य बनतो नंबर 1 आणि कोण राहतं बॉटममध्ये, कोण जातं घराबाहेर हे पाहणं रंजक ठरणार आहे. कोणत्या सदस्याला तुम्ही बिग बॉस मराठी सीझन 6चा विनर म्हणून पाहताय? याबद्दल काय आहे तुमचं मत? आम्हाला कमेंटद्वारे जरूर कळवा. तसेच या पॉप्युलरिटी पोलनुसार तुमचा सदस्य नेमका कोणत्या स्थानी आहे आणि कोणता सदस्य कोणत्या स्थानी असायला हवा हे देखील कळवा. मनोरंजन विश्वातील अशाच घडामोडी आणि बिग बॉस मराठीतील ड्रामे जाणून घेण्यासाठी आपल्या फिल्मी उचापत या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.